ते उकडवून घ्या. मीठ टाकून थोडंसं आणि हळद. लॉबस्टर फ्राय करण्यासाठी आपण तव्यात तेल टाकतोय. मी वाटण तयार करून ठेवलेलं आहे, आपण केलेलं आहे ना, ते वाटण आता फ्राय करून घेऊया आधी. लॉबस्टर फ्राय करण्यासाठी आपण हे वाटण तळून घेत आहोत, छानपैकी तळून. आणि हे थोडंसं सुक्या खोबऱ्याचं पण त्याच्यात ॲड करतो आहे. आपण हे सगळी वाटणं तयार केलेली आहेत ती आता चांगली फ्राय करून घ्यायची. त्यातला पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचे. तेल बाजूने सुटलं पाहिजे. त्याच्यात काय काय साहित्य आहे मी तुम्हाला सांगू का पुन्हा एकदा. या मी वाटणामध्ये 5-6 काजू घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी आणि मिरी थोडंसं, आणि वेलची आपली, आणि कांदा, टॅमॅटो चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. लसूण, आलं, कोथिंबीर ते सुद्धा फ्राय केलं आहे तेलात. ते वाटण तळून मग ते वाटून घेतलेलं आहे. तसंच सुके खोबऱ्याचं पण. हळद टाका 1 चमचा आणि 4 चमचे मसाला, मिक्स मसाला, 1 चमचा मीठ थोडं कमीच टाका, कारण तो मसाला पण चांगला फ्राय झाला पाहिजे. आपण टाकलेला हळद, मीठ, मसाला एकजीव झाला पाहिजे. हा उकडलेला रस्सा असतो ना, त्यात खरं जीवनसत्व असतं, तोही जरा टाकून उकळून घ्यायचं एकजीव. आता ती छानपैकी ग्रेव्ही उकळली आहे, तर त्याच्यात आपण लॉबस्टर टाकूया. जरा